मित्रांनो, आपलं शरीर सुदृढ राहण्यासाठी प्रत्येकजण ड्रायफ्रुट्स खातो, पण या ड्रायफ्रुट्समधलं अंजीर हे तुमच्या शरीरासाठी किती चमत्कारिक आणि महत्त्वाचं आहे हे तुम्हाला माहीत आहे का? याचे फायदे अगदी गंभीरातील गंभीर समस्याही मुळापासून संपू शकतात. हे फायदे नेमके कोणते आहेत? नेमकं अंजीरचं काय महत्त्व आहे आणि याबद्दल अननोन फॅक्ट्स कोणते आहेत हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सर्व सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. फायदा नंबर 1 बघा, मानसिक ताण आणि रात्रीची शांत झोप लागते. आजकाल काय झालंय, धावपळीच्या आयुष्यामध्ये अनेकांना रात्रीची शांत झोप येत नाही, सततची चिडचिड होते. मग अशा वेळी अंजीरमध्ये ट्रिप्टोफॅन नावाचं एक अशा प्रकारचं अॅमिनो ॲसिड असतं जे आपल्या मेंदूतील सेरोटोनिन म्हणजेच हॅपी हार्मोन्स तयार करायला मदत करतं, ज्यामुळे मानसिक ताणतणाव दूर होतो, रात्री शांत झोप लागते. आणि ज्यांना झोप न येण्याचा त्रास सतत होत असेल त्यांच्यासाठी तर हे वरदान आहे. त्यामुळे रोज हे खायला अजिबात विसरू नका. दुसरं म्हणजे इन्स्टंट एनर्जी बूस्टर आणि अशक्तपणा गायब करणारा जादूगर. आता दुपारी 3 ते 4 वाजता बऱ्याच जणांना अचानक गळून गेल्यासारखं वाटतं किंवा खूप थकवा येतो. अशा वेळी आपण काय करतो, चहा कॉफी पितो. पण चहा कॉफीऐवजी जर एक अंजीर तुम्ही खाल्लं तर त्यातील नॅचरल शुगर आणि त्यासोबत कॉपर आणि व्हिटॅमिन B, C हे तुमच्या शरीरातला थकवा दूर करतात आणि लगेच तुम्हाला एनर्जेटिक वाटतं. नंबर 3 बघा, दीर्घ आयुष्य आणि अँटी एजिंगचं सुद्धा हे काम करतं. आता स्किन अँटी एजिंग व्हावी, आपल्याला दीर्घ आयुष्य लाभावं, आपली त्वचा एकदम छान सुंदर दिसावी, सुरकुत्या पडू नयेत, फाईन लाईन दिसू नयेत, असं सगळं जर वाटत असेल तर अंजीर हे तुम्ही खाल्लंच पाहिजे. कारण कसं आहे, वय वाढायला लागलं की आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडणं, केस पांढरे होणं, अंजीर या सगळ्यावर काम करतं. कारण अँटीऑक्सिडंटचा पॉवर हाऊस याला समजलं जातं. शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढण्याचं काम हे करतं. तुमच्या अवयवांना आणि त्वचेचं वय वाढल्याची प्रतिक्रिया मंद करतं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर रोज अंजीर खाणारी माणसं दीर्घायुष्य, तरुण आणि तजेलदार राहतात. त्यामुळे अंजीर नक्की खा. चौथं बघा, हृदयाचं आरोग्य आणि बॅड कोलेस्टेरॉल नियंत्रण होते. अंजीरमध्ये पेप्टिन नावाचं एक विद्राव्य फायबर असतं, ज्याला सोल्युबल फायबर म्हटलं जातं. जेव्हा हे फायबर आपल्या पचन संस्थेत जातं तेव्हा ते रक्तातील अतिरिक्त बॅड कोलेस्ट्रॉल स्वतःहून खेचून शरीराबाहेर काढतं. याशिवाय त्यातील ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी ॲसिड हे हृदयाच्या रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्याचं काम करतात, ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका हा 100% टळतो, असं बऱ्याच केस पेपरमध्ये सांगितलं आहे. त्यामुळे अंजीरचा काही उपद्रव्य नाही, त्यामुळे तुम्ही तो खाऊ शकता. पुढचं बघा, अंजीर खाण्याची पद्धत. आता सर्वात महत्त्वाची ही टिप तुम्हाला मी सांगणार आहे. जर तुम्हाला झोप येत नसेल किंवा हाडं खूप ठणकत असतील, अफाट थकवा येत असेल तर 1 कप दुधामध्ये 2 सुके अंजीर उकळून ते दूध तुम्ही प्या आणि अंजीर चावून खा. हा उपाय तुम्ही जर रात्री केलात ना तर अंजीरची ताकद जी आहे ती दुप्पट होते आणि शरीराला खूप पोषण मिळण्याचं काम करत असतं. तर अशा प्रकारे आपल्या अनेक ड्रायफ्रूटमधलं हे अंजीर आहे. मग अंजीरचा हा कोणता फायदा तुम्हाला आधी माहिती होता आणि कुठला माहिती नव्हता, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण अंजीर तुमच्या शरीरासाठी फार उपयुक्त आहे. अंजीरची ओली फळं म्हणजे अगदी झाडावरचं जे अंजीर आहे ते सुद्धा मार्केटमध्ये मिळतं. चवीला खूप सुंदर असतं, ते सुद्धा तुम्ही खाऊ शकता कारण त्यामध्ये भरपूर फायबर असतं. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, पोट खूप जास्त भरल्यासारखं वाटतं, ब्लोटिंग वाटतं, अशांसाठी अंजीरचं ते फळ चावून खाल्लं तर अगदी फायदेशीर ठरणार आहे. जर तुम्हाला मिळत नसेल तर ड्रायफ्रूटच्या दुकानामध्ये जाऊन ड्राईड अंजीर पण तुम्ही खाऊ शकता, त्याचाही तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्यामुळे अंजीर हे तसं बघायला गेलं तर बऱ्याच ड्रायफ्रूटच्या तुमच्या बजेटमधलं कुठे ना कुठेतरी कमी पॉप्युलर आहे असं मी तुम्हाला हे फळ मानतो. कारण बऱ्याच मुलांना काजू आवडतो, बदाम आवडतो किंवा पिस्ता मोठ्या प्रमाणात खातात, पण अंजीर खाण्याची संख्या लहान मुलांमध्ये कमी दिसते. तर त्यांना हे सगळे फायदे तुम्ही सांगा जेणेकरून त्यांच्या शरीराला सुद्धा अंजीरचा फायदा मिळेल. आणि अंजीर हे अगदी साखरेचे चॉकलेट्स खाण्यापेक्षा खूप चांगला ऑप्शन आहे. त्यामुळे अंजीर हे नक्की तुमच्या आहारामध्ये ठेवा. कच्चं खाऊ शकता किंवा त्याला तुम्ही पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये उकळून किंवा भिजवून खाऊ शकता. याचा शरीराला खूप फायदा होणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या चॅनलला किंवा आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.